राम राम मंडळी, कलम 302 ब्लॉग या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. लाईक केलं ओके, आणि कोण सबस्क्राईब करायचं असेल सबस्क्राईब, ऑल नोटिफिकेशन. आता बरीच जण मला विचारतात की एपिसोडचं हे येतच नाही, नोटिफिकेशन येतच नाही. तर ती घंटीचं बटन आहे, ते दाबून ते क्लिक करावं लागतं घंटीचं बटन, आणि त्याच्या काय पैसे लागत नाहीत. मग ते मी एपिसोड सोडला की तुम्हाला मिळून जाईल असा विषय. सबस्क्राईब आणि नोटिफिकेशन दाबा असा विषय. आता असलं मी सांगत नाही कधी, पण ती सारखं फोन येते तर मग किती दिसत नाही, मग त्याच्यासाठी सांगावं लागतं. ही जी घटना आहे, आपली मुलगा मुलगी जे 12वी नंतर तालुक्याच्या जिल्ह्याच्या ठिकाणी शिकायला टाकतात, त्या पालकांसाठी पण आहे आणि विद्यार्थ्यांसाठी पण आहे. काय होतं, प्रत्येक पाऊल फुकून नाही टाकलं तर काय काय होतंय तुम्हाला सांगतो. आणि सावध राहिलं ना काही होत नाही, फक्त सावधानता गरजेची आहे. ही लातूर, ही घटना सुरुवात लातूरपासून आहे आणि त्याचा एंड पुण्यात होतोय. लातूरचे एक संचालक आहेत कारखान्याचे, ध्यानात ठेवा. आता हे जे संचालक आहेत, म्हणजे संचालक कुणी बनत नाही. चांगलं आजकालच्या काळात 50 लाख 70 लाख खर्च करून संचालक होता येतं. ते एखाद्या पोटऱ्याच्या बगलेला राहावं लागतं, आमदाराच्या बगलेला राहावं लागतं. मग ते नाव घेतो, मग ते मतदान होतं, मग ती 15-17 संचालक होत्यात. हा संचालक सुळे आडनावाचा, आणि मग पोरगी हुशार आणि देखणी पोरगी, एकदम पांढरी शिपीत आणि डोक्याला हुशार. मग बापाला वाटणं साहजिक की बुवा ही पोरगी आयुष्यात आपलं नाव मोठं करू शकते, काहीतरी स्वतःचं आयुष्य घडवू शकते, आपण याला शिक्षणासाठी पुण्याला टाकलं पाहिजे, विद्येचं माहेरघर. आता तुम्हाला सांगतो, फुलं झाडाला लागलं, सगळीच फुलं काही देवाच्या पायापाशी जात नाहीत. काही मैतीला जातात, काही दशक्रिया विधीला जातात. ते फुलाचं नशीब. सटवीने काय नशीब लिहून ठेवलं त्या पोरीचं. आणि पोरगी शार्प होती, हुशार होती, त्यांना ठेवा. तिथून त्यांनी म्हणले आता थोडासा व्यवस्थित एरिया विभाग बघावा, आणि ॲडमिशन झालं रायसोनीला. पण होऊन द्या, कॉलेजला ॲडमिशन झालं. आता म्हणले राहायचं कुठं, जवळपास इथं कुठला एरिया आहे. म्हणलं इथं चंदननगर जवळ आहे, येरावडा जवळ आहे, त्याच्यानंतर वाघोली जवळ आहे. मग बसची सगळ्याची सोय होती, जाण्या येण्याची सोय होती. मग ती जे हॉस्टेल आहे ते त्यांनी वाघोलीचं निवडलं, आणि त्या ठिकाणी ती शिकायला राहिली इंजिनिअरिंगला. मुलगी चांगली असल्यामुळे, आता आपली चप्पल आपल्या पायात असली ना, पोरींचं बी असं आहे की कुणाची ताकद नाही तुम्हाला आय लव्ह यू म्हणायची न चल इथे का म्हणायची, का चप्पल आहे पायात. असे चांगले संस्काराची मुलगी. पहिलं वर्ष गेलं, दुसरं वर्ष गेलं, तिसरं वर्ष गेलं, फायनल इयर म्हणजे 4थं वर्ष चालू झालं. आणि 3-4 वर्षात तिथलं संपूर्ण एरिया, तिथली माणसं, विद्यार्थी, ही आता 4 वर्ष जर मुलगी कॉलेजला राहत असेल तर मित्र तयार होतात, मैत्रिणी तयार होतात. ही जी क्लासमेटचे मित्र आहेत, ह्या मित्रांच्या पैकी, आणि ते मित्र म्हणजे असले वाकडे तिकडे नाहीत. किंवा एक विद्यार्थ्यांचं कसं असतं की बा काही सिलेबस, काही वया देणं घेणं, काही कामानिमित्त, आणि त्याच्यात काही गैर नाही, मित्रमैत्रिणी असू शकतात. त्याच्यापैकी जी ओळखीचा क्लासमेट होता, मित्र होता, त्याचं नाव आहे शिवम फुलावरे. आता या शिवमचा मॅटर तुम्हाला सांगतो काय. हा शिवम फुलावरे हा पण विद्यार्थी आहे, फायनल इयरचाच आहे हा पण, आणि मूळचा नांदेडचा आहे. तो बी शिकाय टाकला. त्याच्या बापाने कष्ट करून 4 पैसे त्याला पाठवून पोरगा शिकून द्या, प्रगती होऊन द्या, त्या हिशोबाने टाकलेला. तर ती तोंड ओळख होती. ओळख कुठपर्यंतची की बा चला चहा घेऊ, कॉफी घेऊ, काहीतरी नाश्ता, भूक लागली नाश्ता करू, आणि अभ्यासाविषयी चर्चा बिर्चा, असं. याच्यात कुठलाही अनैतिक संबंध, वाकडं तिकडचा कसलाही अँगल नाही, लक्षात ठेवा. का, पोरगी चांगली. 4 वर्ष जसे संपत आली, तर आता हे घटने पाठीमागचं मूळ लक्षात घ्या. काय मेन की एकमेकाची घरी काय परिस्थिती आहे, कोण
कोणाचा आहे, कोण सरकारी अधिकाऱ्याचा मुलगा आहे, कोण मुलगी आहे, कोण गरिबाचं आहे, कोण काय करतं, ह्या मित्रांच्या चर्चा करताना डिस्कस केलं जातं, बोललं जातं. मग ही म्हणायची चला मी आज खर्च करते. आता तिथं काय 10,000 मागितले की 20,000 पाठवतो बाप, चला तुम्हाला कॉपी भरते. आता ही खर्च करायची म्हणल्यावर मग बाकीची पोरं मुली म्हणायच्या का ग तू एवढा खर्च करते, 500-500, 1000-1000 रुपये बिल भरते, पैसे येतात कुठून? म्हणले माझा बाप संचालक आहे, आमची शेती आहे, भरपूर कारखान्याचा संचालक आहे, बागा आहे डाळिंबाच्या आमच्या, आणि मी लाडकी एकुलती एक घरातली. म्हणले ती संचालकाची मुलगी आहे, याचा अर्थ ही जी पोरं आहेत ना, कुणी कसं घातलं, हा चांगले चांगले मोठ्याच लेकरू आहे आमकं तमकं, त्याच्यातला हा जो शोन आहे त्याच्या डोक्यात वेगळी गणिते फिरायला लागली. विद्यार्थी दशेतली ही मुलं, त्यांच्या डोक्यात कधी काही सांगता येत नाही. त्याच्या डोक्यात अशी गणिते फिरायला लागली की शिका आपण तर नापासच होणार आहे. समजा आपलं काय डोकं चला ना, पण 5-10 लाख रुपयाचं भांडवल मिळलं तर कार घेईन, कार उडवीन, स्टाईलमध्ये काहीतरी व्यवसाय चालू करीन, असं करीन. ही लय श्रीमंताची पोरगी आहे, भाग्यश्री. भाग्यश्री काळे नाव आहे तिचं, सुळे. भाग्यश्रीच्या बापाकडूनच हे पैसे काढायचे, आणि काढायचे तर काढायचे, असे नाही काढायचे असं काय कोण कोणाला 10 रुपये देणार नाही. हिला किडनॅप करायचं. हा, हिंदी पिक्चर बघित असेल जास्त ते. आणि मग ते घरी फोन करायचा आणि म्हणायचं आपकी बेटी हमारे पास है, हमारे कब्जे में है, 10 लाख रुपये दे दो नहीं तो उसको हम मार डालेंगे. एवढं सोपं नाही, रिअलमध्ये ध्यानात ठेवा. काही करायचं एवढं सोपं नाही. आणि आत्ता तर पोलीस प्रशासन इतकं सक्षम झालंय, डिजिटल विभाग हे ते, सुटूच शकत नाही. तुम्ही किती बी डोकं लावा, फक्त त्यांनी तपास केला पाहिजे मनापासून. हा विभाग आहे. शनी म्हणला एकट्याचं काम नाही, म्हणला ही काय कुत्र्या मांजराचा पिलू नाही, तेव्हा पाटकून उचलून पिशवीत भरून येत आहे. अख्खी 40-45 किलोची सुंदर गोरीपान 23 वर्षाची मुलगी आहे. ही माझ्याबरोबर इकडे तिकडे येईन, कुठे बी गाडीत बसन, पुढे जायचं म्हणल्यावर. पण कंट्रोल करायला माणूस पाहिजे बा. मग त्याचे 2 जोडीदार त्यांनी गाठले. एक आहे सुरेश इंदोरे आणि दुसरा आहे सागर जाधव. सुरेश इंदोरेला प्लॅन सांगितला, म्हणला 1-2 लाख तुला देऊ, आपण असं असं करू, किडनॅप करू, आणि आपल्याला काय तिला इजा पोचवायची नाही, काय नाही. आपण पैसे मिळाले की सोडून द्यायची, काय नाही होत. सुंडरीत कुंडरी होईल. आता कशाची सुंडरी काय कुंडरी बघा, लाताळकच झालं. ती दुसरा मित्र होता सागर जाधव. सागर जाधवला मला असतंच म्हणलं, हे बघ माझा बाप 7-8 गाया पिळितोय, तिथून मला पैसे पाठवतोय, ही तुझं काय, मला ही आपण विद्यार्थी आहेत आणि ही मला काय मान्य नाही. अरे पण म्हणलं आपण क्राईम करत नाही ना, लक्षात घे. आपण क्राईम करतोय का? नाही. आपण फक्त एक 4-5 तास तिला फक्त न्यायचं कुठंतरी फिरायला, आणि तेवढ्या टायमातच घरी फोन करायचा आणि पैसे अकाउंटला मारून घ्यायचे, संपला विषय. म्हणला काय क्राईम आहे का मोठा? हा जो सागर जाधव आधी नाही म्हणत होता ना, त्याच्या आईबापाचं पुण्य म्हणा, त्याचं पुण्य म्हणा, त्याला नियती संकेत देत होती की सावध, जे वाईट जे सांगतोय मित्र अजिबात ऐकायचं नाही. मित्र नाही ते कुत्र आहे, ते बी आज जाणार आहे, तू बी आज जाणार आहे, कोणाचं ऐकायचं नाही. ती म्हणलं मी तयार आहे पण क्राईम नक्की होणार नाही ना? म्हणा नाही होत. भले मोठमोठी कल आहे अपहरण मुलींचं हे ते, यांना कळलं नाही. ते तारीख उजाडली 30 मार्च 2024. त्या रायसोनी नावाचा मॉल आहे विमाननगरला, येरवड्याजवळ. त्या मॉलमध्ये खरेदीसाठी म्हणून ही बाहेर पडली, भाग्यश्री बाहेर पडली. तो म्हणला चल मी पण येतो, मला पण काही खरेदी करायची. ती खरेदी करत असताना ह्या 2 पंटरला म्हणला तुम्ही कार उपलब्ध करा, कार घेऊन ये. यांनी कार उपलब्ध केली. कशी केली यांची यांना माहिती. बाहेर थांबले, यांनी सांगितलं नाही एकमेकाचे मित्र आहेत म्हणून. खरेदी करून पोरगी भाग्यश्री हा बाहेर आला. म्हणलं ह्या गाडीने जाऊ आपण. ते म्हणजे त्यात अजूनच आधीच माणूस दिसतोय एक. म्हणले शेअरमध्ये करू आपण, पैसे कमी लागतात, चल पटकन जायचे का आपला 5-10 मिनिटं.
तिला मध्ये बसावली मधल्या सीटवर. एका साईडनी हा शिवम फुलावरे, पलीकडून एक मित्र सुरेश इंदोरे आणि सागर जाधव बसला गाडी चालवायला. त्यांना आधी इंटिमेशन देऊन ठेवली होती, नगर रोड. हा, मग गाडी झाली चालू. आता ह्यांना माहिती आहे की पोरगी कवर वळवळ करणार नाही. तिचा जो स्टॉप आहे ती 4 वर्ष रडली, तिला सगळं माहित होतं. तिचा स्टॉप आला ना वाघोलीच्या पुढे जायचं काय कारणच नाही ना. जशी वाघोली एक केसनं रस्ता फुटतो, मरणाची गर्दी असते तिथं सध्या. वाघोलीचा पेट्रोल पंप आहे आणि त्या स्पॉटला आल्यावर गाडी तर चालली सरळ. ही लागली म्हणायला, गाडी पुढं कुठं चालली, गाडी थांबवा तुम्ही. शिवम हे काय, मला इथं उतरायची. आता तिचा कालवा करायला सुरुवात केल्यावर ह्याला नाही इलाजी. मग ह्यानी ती शेजारी बसलेला होता, त्याला सांगितलं. ह्याने धरले पाय, तिचे हात दाबून धरले आणि पुरुषी ताकद शेवटी पुरीचं किती चालणार आहे. त्या रोटी पंटरला सांगितलं चिकट टेप लाव, हे वराडली नाही पाहिजे, आणि लॉक म्हणजे हात पण बांधून टाकायचे, पाय पण बांधून टाकायचे, आणि शिटाव तशीच मध्ये दाबायची, म्हणजे आरटीओला वगैरे कोणाला दिसणार नाही बाकीच्या गाडीवाल्यांना. असं चिकट टेपचा एक प्रकार आहे बघा. ती बारीक काळी असते एवढीशी, आपण ते करंट वायर लीक झाल्यावर नाही गुंडाळतो ती. दुसरी असते ती मोठी, एवढ्या 3 इंच साईजची, पिवळ्या कलरची, विटकरी कलरची. ते पॅकिंग वगैरे बॉक्स करायला वापरतात बघा. त्याचा बंडल होता रोल, मरण ती खतरनाक. त्याने जी इथून सुरुवात केली, काना 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 काना, तो नाक डोळं अख्ख्या त्या डोक्याला तिच्या चिकट टेप लावून टाकली. आता ही थर कापायला लागली, घाबरायला लागली, हालचाल करायला लागली. ह्यांना वाटतं की आता ती गडबडलीच ती. हे काही सराईत गुन्हेगार नव्हते, फक्त 10 लाख मिळवायच्यात ना. मग ती बांधली, ती घाबरत नव्हती काय न, तिचा श्वास गुदमरला गेला होता त्या चिकट टेपमुळं. एवढी तरी अक्कल पाहिजे. हे विद्यार्थी आहेत इंजिनिअरिंगचे, कमीत कमी नाकाशी 2 बोळं उघडे ठेवले असते तरी पोरगी जगली असते ना. अक्कल तर पाहिजे ना. पण यांना ही अशी बेकारचोट मनोवृत्तीची माणसं. ती पूर्ण तिचा श्वास करते, ताड फाडून पोरगी खालास गारच पडली डायरेक्ट. गाडी लोणीकंद, गाडी शिक्रापूर सरळ चाललेली. शिक्रापूर ओलांडलं, रांजणगाव गणपती ओलांडला, आलं शिरूर. मग आता ही दोघं म्हणतात आयला ही तर काय हालचाल करणार. बेशुद्ध पडली मला, बेशुद्ध. सगळ्यात मास्टर माइंड हा शिवम फुलावरे होता, ध्यानात ठेवा. त्याला सगळं माहित होतं, त्याला पोरगी मारायचीच होती. याचं कारण असं आहे, गाडी त्याने नगरच्या दिशेने घ्यायला सांगितली. याचं कारण असं आहे की नगरला पुढे गेल्यावर सुपे MIDC आहे, सुपे, त्याच्या अलीकड एक ओढा आहे, हंगा नदी आहे, आणि पुढे एक गाव आहे कामरगावच्या अलीकड त्या हंगा नदी. आणि तो एरिया असा आहे दुष्काळी पट्टा असल्यामुळं फक्त रस्त्याकडला डाबे, कुठे पेट्रोल पंप, ह्याच्या पलीकडे तिकडे लय मनुष्य वस्ती नाही, आणि मोकळी पठार नाही आहे, डोंगरदरी आहेत, आणि गाड्या अशा किती पण आपण आत जाऊ शकतात. चकार असते गाड्यांची, ट्रॅक्टर्स आहेत. एखाद्या त्या ह्यांनी कामरगाव पुढं राहिलं आणि त्या हंगा नदीच्या आसपास आल्यावर त्यांनी त्या गाडी वळवली, इकडे घे म्हणला. कच्च्या रस्त्याने गाडी आतमध्ये गेली. कार जशी आतमध्ये गेली तर टेकाडा असलं, टेकाडा जाऊन खाली उतरली तर रस्त्यावर दिसत नाही खाली काय, खड्ड्यात काय आत काय चाललंय असं. ते आत गेली. या शिवम फुलावरेनी प्रिप्लॅन मर्डर होता तो, ध्यानात ठेव. याचा अर्थ आधीच तिथे येऊन खड्डा खांदून ठेवला होता 4 फुटाचा आधीच येऊन, म्हणजे त्याला मारायचीच होती. त्यांनी ती बॉडी त्या भाग्यश्रीची आत टाकली, माती बिती परून घेतली. बॉडी हिन म्हणलं होतं ते हागाय मोतायची बंद झाली. त्याचा जोडीदार जाधव, त्याला कळून चुकलं, गुतलो आपण. म्हणलं अरे तू असं म्हणला तर म्हणलं ही वेळ नाही, आणि तू सुद्धा याच्यात बरोबरीने सहभागी. जाधवला म्हणला गप बस, चुप बस, आता आपण पुढचं प्लॅनिंग करू. आता माल येणार आहे आपल्याला, माल नाही येणार, ग्रीस लावून पोलिसाचं दांडकं येणार आहे मागून पार्श्व भागात घालायला. काय आता माल कशाचं काय. आता इथं पोरगी त्या पत्ता, त्या मुलीच्या भाग्यश्रीच्या घरून पोरीला रोज संध्याकाळी अर्धा तास 1 तास फोन यायचा. आणि पोरगी इतकी चांगली होती की कुठं बाहेर इकडे तिकडं जायचं म्हणलं तर ती आईला फोन करायची, आई मी इकडं चालली, आई मी तिकडं चालली, एवढी संस्कार.
पण ती म्हणतात ना कलियुगात चांगल्याच वाटलं होते झालं. तिथं बेपत्ता झाली, घरच्यांचा फोन फोन स्विच ऑफ लागायला लागला पोरीचं. कुठे गेली. आता ती मोठी माणसं पैशावली, संचालक कारखान्यात, पाहुण्या रावळ्याची, मामा बिमाची, जोडीदारांची एक गाडी, याची एक गाडी, 2 कार तर तिकडून निघाले बा. ती बी सफारी बारीक नाहीत. त्या जशा हॉस्टेलला आल्या, चौकशी केली, तिथलं जे पोलीस स्टेशन आहे त्या पोलीस स्टेशनला त्याची तक्रार दिली मुलगी मिसिंगची. आता पोलिसांना किंवा पालकांना मनात आतून अनेक शंका येतात. असं वाटतं की आपली पोरगी, पोलिसांना वाटलं वयात आलेली पोरगी अचानक बेपत्ता म्हणजे 100% एखादा पंटर बघितलं आणि गेली पळून, कारण घटना तशा घडतात, पळून गेली, काय झालं. पण आईला आणि बापाला परफेक्ट माहित होतं. म्हणजे साहेब तुमची शंका साहजिक आहे, आमची पोरगी पळून नाही जाऊ शकत, फुल गॅरंटी म्हणले आमची, आमचं लेकरू पळून जाऊ शकत नाही. काय अँगल आहे, काय विषय नेमका, तुम्ही फोन असतो त्याचा सिव्हिलन्सवर टाकला जातो, ते बऱ्याच गोष्टी तांत्रिक विश्लेषणाचा भाग पोलिसांनी ते, आणि त्यात समजा एखादा गोरगरीब असलं तरी दखल लवकर घेतली जात नाही. पण मोठ्याचा जर वरून एखादा फोन जर आवडला, भाकरी सुद्धा खात नाहीत पोलिस, लय बाबा, कारण वरून फोन असतो, ते आतलं जग आहे, तुम्हाला कळायचं नाही. म्हणजे ज्याचा वशाला त्याचा कुत्र काशीला, तसा प्रकार असतो. सत्य बोलाय काय घाबर नाही बाय माणसाने. कसून तपासाला सुरुवात झाली तर 30 मार्चला गायब झालेली भाग्यश्री 31 तारीख केली, काय कुठं फोन नाही, काय नाही. 1 एप्रिल उजाडला. 1 एप्रिलला एक मेसेज आला त्या भाग्यश्रीच्या आईच्या मोबाईलवर. आई तर बरोबरच गाडीत. मेसेज असा आला, 9 लाख रुपये द्या, तुमची मुलगी आमच्या ताब्यात आहे, सुरक्षित आहे. यांनी मस्त पुरून टाकली, पण सुरक्षित आहे, 9 लाख रुपये द्या, नाही तर तुमच्या मुलीची बॉडी किंवा तुमच्या मुलीला बी मारून टाकू. आई तर गार पाडली, पण मेसेज होता तो. बर, आलाय कोणाच्या ह्याच्यावरून, मुलीच्या फोनवरून. म्हणजे फोन त्यांनी स्विच ऑफ केला, तेवढ्या पुरता ते कम्युनिकेशनसाठी तो वापरत होते मुलीचा, वापरून ते आता ते संचालक आहेत, त्यांनी ते पाटकुनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना, पोलिसांना हा विषय सांगितला. आता ते पोलीस आहेत महाराज, उडत्या पाखराची मोजणारी माणसं. हा, ते म्हणले थांबा, हे यांचा दिमाग आहे ना, किती चालतो यांना बघू द्या आम्हाला जरा. हा, मग त्या फोनवर ह्यांनी उलटा मेसेज पाठवायचा प्रयत्न केला. म्हणजे तुम्ही मेसेज सेंड करा, फोन स्विच ऑफ आला तरी ते मेसेज नंतर जाईल तिथं. पैसे कुठल्या अकाउंटला पाठवायचे सांगा, तपासाचा भाग बरं का. पोलिसांनी बरोबर डोकं लावलेलं. मग आता पैसे तर घेण्यात यांना 9 लाख मिळालं, 9 लाख मिळालं, काय 9 लाख मिळालं. मग तिथून उलटा मेसेज आला की, म्हणजे त्या गुन्हेगारांना असं वाटलं, त्या शिवमला, की बरोबर आहे पैसे घ्यायचे, पण पैसे घ्यायचे कुठं ताब्यात, अकाउंट ट्रान्सफर करायचे का बॅग घ्यायचे जुन्या पिक्चर मधल्यासारखं, 1 हात से लिहून 1 हात से दो, तसं काय कर. ते म्हणले जुनी स्टाईल नाही, अकाउंट ट्रान्सफर करायची. मग त्यांनी मेसेज मुलीच्या वडिलांनी मेसेज पाठवला भाग्यश्रीच्या, आणि पोलिसांनी सांगितलं होतं 50,000 रुपये पाठवतो पहिल्यांदा, ते तुम्हाला पोचलेत का सांगा, नंतर राहिलेले पाठवतो. आता पैशाला कोण नाही म्हणेन का, पण ट्रॅप कसा असतो बघा. 50,000 रुपये पाठवले, ते 50,000 रुपये त्या अकाउंटला घेण्यासाठी त्याचा OTP हे ते देणं गरजेचं असतं. ते एक त्याचा भाग आहे. त्यांनी शिवमनी स्वतःचा दिला OTP, पैसे अकाउंटला ट्रान्सफर झाले. पण हा शिवम फुलावरे हे पोलिसांना लगेच कळलं, आणि तो तर मग स्टाईलमध्ये राहत होता तिथं सगळ्या वर्गात. जसं त्यांना ते कळलं ना, कुठल्या अकाउंटला ते 50,000 गेल्यात, वह्या पुस्तकासकट उचलला. हा, उचलला. त्याला उचलल्यानंतर आणखी कोण होतं ते, आता ती काय 21च्या पुढलं म्हणल्यावर रिपीट करायचा फुल चान्स पोलिसांना. अजून कोणी, हे जे 2 रोटी पंटर होते का, ते मुंबईमधून जोगेश्वरीमधून अटक केली, तिकडे जाऊन लपले होते. असं कोण मामा काका अमकं तमकं, 3 जण ताब्यात आलं. आणि मग जाधव मस्त जोटी पंटर म्हणायचा, मला हे करायचंच नव्हतं, हे ते हत्येत पूर्ण सहभागी तुम्ही. त्याचा विषय तिथं ऐकून घेतं कोण, म्हणजे त्याला संधी होती एकदा, ते नको म्हणत होता, पण तो मित्रांच्यामुळं फासला.
कित्येक वेळा मित्र मित्र म्हणतो, कॉलेजला जे तुमचे मित्र होते आता कितीच एकमेकाच्या संपर्कात आहेत, कोणी संपर्कात नाही. असं काही नसतं, असावा मित्र चांगला, पण तो काय त्यांनी ऑफर ठेवली तर असली ऑफर स्वीकारायची नाही. आता मित्र पकाट आत कार्यक्रम करणार तुमचा. अशा प्रकारे ही घटना, ही अटक झाली यांनी कबल जबाब दिला. ह्याच्यातून एक घेतलं पाहिजे असं मला स्वतःला वाटतं की तुम्ही बऱ्याच वेळा आता तर पुरी जे बिघडलेले आहेत ते तर बिघडलेलेच आहेत, काही गांजा उडीत आहेत. तुम्हाला सांगतो सगळे मिळतं बरं का शहरात, गांजा उडीत आहेत. 4-5 पुरी चांगल्या त्यात एक पोरगी तरी नाश केली आणि ती महाराष्ट्रातली असते असं बी काय नाही. हरियाणा पंजाबहून काही येतात त्या बाकीच्या पुरीला नादावतात. लय प्रकारे नादवायची, वाटलं वाटलं म्हणजे ते एकमेकाची लफडे जोडून देतात. तुम्हाला ओरिजिनल मुलगा बॉयफ्रेंड नको पाहिजे ना, त्या गॅजेट्स आणतात स्वतःची लैंगिक बुक शमवण्यासाठी. त्या गॅजेट्स वापरतात, तू बी वापर, त्याला काय होते बॉयफ्रेंड असल्या प्रकार. ही काय बाबा सांगत नाही, पण स्वतःच्या लैंगिक भावना शमवण्यासाठी हे प्रयोग केले जातात. नशेच्या आहारी जातात, दारू प्यायला लावतात त्यांना. हां, हे असं चालू आहे. माझं स्पष्ट मत आहे की ज्याची मुलगा किंवा मुलगी पुण्यात शिकायला टाकली, मुलीला न सांगता रविवारी सकाळपासून संध्याकाळपर्यंत लांब होऊन पुरीच्या लक्ष ठेवा कुठं जाते काय करते. बऱ्याच जणांना इथं काय करते हे जर बघितलं ना, दुसऱ्या दिवशी पोरगी घरी नेऊन तिसऱ्या दिवशी तारारेरी करून टाकते तिची, अशी परिस्थिती आहे. पण पालक बी लयशानी असतात अशातला भाग नाही, पूर्ण दुर्लक्ष. पैसे किती पाहिजे, दर बाळा पैसे, दर बाळा पैसे. बाळ गेले गांजा वाढायला पोराबरोबर, असंही लोकांचं बी. ते मग लक्ष पाहिजे. आणि बऱ्याच जणांना जो पैसा आहे तर टेबला खालून येणारा असतो. हा पैसा सुद्धा असा वाम मार्गाने मिळवलेला पैसा त्यांची मुलं बिघडायला कारणीभूत ठरतो. ही नियती आहे, सगळं सगळ्याला कळतं, फक्त वळत नाही असा विषय. शेवटी मुलगी तुमची आहे, पैसा तुमचा आहे, पहिले तो कसाही कामावलेला असून द्या, पण ही पिढी घडली पाहिजे, त्यांना सावरलं पाहिजे, नशेपासून लांब ठेवलं पाहिजे. एवढं जरी तुम्ही घेतलं ना, लय झालं राजाओ. रामकृष्ण हरी माऊली.